नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या आहे नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 6मध्ये. प्रभाग क्रमांक 6मध्ये भाजपाचे आशिष नेरळकर हे इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत. दादा, मला सांगा, आता तुम्ही इच्छुक आहेत भाजपाकडून, काय आता विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन हे जनतेसमोर जाणार आहात निवडणुकीत? नमस्कार. भाजपा हा देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि यावेळेस नांदेड महापालिकेमध्ये सुद्धा भाजपाचा महापौर हा जनता करणार आहे. त्यासाठी प्रभाग क्रमांक 6मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे. मागच्या वेळेस मी प्रभागामध्ये उभा होतो भाजपकडून, अल्पशा मताने माझा पराभव झालेला आहे. तरी पण मी प्रभागाशी नातं सोडलेलं नाही. माझा जनसंपर्क चालू आहे, वेगवेगळे उपक्रम मी घेत असतो. मी भाजपचा मंडळाध्यक्ष आहे, त्याच्यामुळे सर्व जनतेशी माझा संपर्क लोकांशी आहे. ते तर ठीक आहे, पण शहरामधल्या आता तुमच्या प्रभागामधल्या समस्या काय आहेत नेमक्या? जनतेच्या समस्या सुटत नसतात, खरं तर समस्या सुरूच असतात, कधी संपत नसतात. नाल्याचे प्रश्न असतील, पथदिव्यांचे असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, या समस्या काय? कसं आहे की प्रभाग म्हणल्यानंतर समस्या ही राहणारच आहे. आपण विकास कामं बरेच करतो. आमच्या भागातील आमच्या नगरसेविका वैशाली देशमुख यांनी बराच निधी आणून आम्ही सर्वांनी बराच काम केलेलं आहे. पण स्वच्छता असो, देवाबत्ती असो, रस्त्याचे काम असो, ड्रेनेजचे काम असो, नळाच्या पाण्याचा प्रश्न असो, वेळोवेळी आम्ही ते संपर्क करून लोकांचे प्रश्न आम्ही सोडवत असतो. नळाच्या पाण्याचा काय प्रश्न या ठिकाणी? किती दिवसाला पाणी येतं? आमच्याकडे 2 दिवसाला पाणी येते, रेग्युलर पाणी आहे. कधी अडचण आली, कोणी मोटर वगैरे आली तर त्यावेळेस पाणी येत नाही, पण तरी आम्ही टँकरद्वारे वगैरे पाणी पुरवठा जनतेला करतो. घंटा गाड्याचा काय प्रश्न आहे? घंटा गाड्या येतात का प्रभागामध्ये तुमच्या? आणि तुम्ही जर निवडून आल तर कशा पद्धतीने नियोजन करणार आहात त्या घंटागाडी? नाही, घंटागाडी आमच्याकडे येत आहे, रेग्युलर घंटागाडी येते आणि संपर्कात घंटागाडीवाले आहेत. अजून काय वेगळा विकास करायचा तुम्हाला प्रभागातला? काय काय नवीन योजना राबवायच्या? काही ठिकाणी ओपन स्पेस जे आहेत त्याच्यामध्ये काही गार्डन करणे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा करणे. कारण आजकाल काय बऱ्याच ठिकाणी शेड वगैरे तयार केलेले आहेत. तर सगळ्यांचं म्हणणं की बाबा लहान लेकरांनी तर खेळू नये, तर लेकरांनी खेळावं कुठं? तर त्यासाठी आमचं प्रामुख्याने विषय की बाबा लहान लेकरांसाठी स्पेशल जागा आपल्याला तयार करायची आहे खेळण्यासाठी. आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात भाजपाचे. भाजपानं तुम्हाला उमेदवारी म्हणजे कन्फर्म केले का? नाही, मी इच्छुक उमेदवार आहे. आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार गोपचडे साहेब, संजीवभाऊ कोडगे, आमचे महाराज अमरभाऊ राजूरकर यांच्या आदेशानुसार मी काम करणार आहे. खरं तर कचऱ्यामुळे रोगराई पसरते, महिलेचा प्रश्न आहे. CCTV वगैरे आहेत का प्रभागामध्ये? बऱ्याच ठिकाणी आहेत, काही ठिकाणी चालू आहेत लावणे. सुरक्षेचा प्रश्न, महिलांचा भयभीत वातावरणात महिला या ठिकाणी फिरत असतात. मुक्त वातावरणात महिला फिरल्या पाहिजे संध्याकाळी, त्यासाठी पथदिवे वगैरे. पथदिव्यांची व्यवस्था पण चालू आहे. बरेच पथदिवे आम्ही लावलेले पण आहेत आणि आणखीन लावत आहोत. जिथे गरज पडेल तिथं आमचे पथदिवा देण्याची आमची मानसिकता आहे. बरं, यापेक्षा चांगला विकास आधी ज्यांनी केला त्याच्यापेक्षा चांगला विकास करायचा 100%. आणखीन आमचं पॅनल जर निवडून आलं, 4ला 4 आमचे उमेदवार निवडून दिले जनतेने, तर आम्ही 100% या प्रभागाचा काय पालट करू. बरं, ठीक आहे. नांदेड शहरामध्ये आता महानगरपालिका निवडणुकीचं वारं आहे आणि युतीचा मोठा प्रश्न आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कशी युती असणार या ठिकाणी? युतीचा विषय तर आमचे नेते करतील, तो आपल्या हातातला विषय नाही. अजून काय काय प्रश्न आहेत तुमच्या प्रभागामधले वेगळे काही? रहदारीचा विषय आहे. मुलांचं ज्या क्लासेसच्या जवळ आहे तिथं काही गार्डन्स आहेत, तिथं मुलं खेळत आहेत, तर त्यांचं पण आम्ही वेगवेगळ्या विषयानं मार्गदर्शन करून त्यांचा सल्ला चालू आहे आमचं. घंटागाड्या येतात पण कचऱ्याकुंड्या दिसत नाहीत प्रभागामध्ये. कचराकुंडी कसं आहे, कोणाच्या घरासमोर कचराकुंडी ठेवायची? कचराकुंडी पहिले होत्या, पण प्रत्येकाच्या घरासमोर लोक कचरा टाकून राहिले, तो घाण त्या म्हणजे जो राहतो त्याला कचरा जास्त त्रास होऊ लागला, म्हणून घंटागाडी रेग्युलर केली आणि कचराकुंड्या बंद केल्या. यावेळेस विजयाची खात्री आहे तुम्हाला? 100% जनतेचा आशीर्वाद माझ्या मागं आहे. 100% जनता भाजपला निवडून देईल. नक्कीच आपण पाहू शकतो की हे प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत भाजपाचे आशिष नेरळकर. आणि जनतेने त्यांना मागच्या वेळेस काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता, पण यावेळेस जनता त्यांना निवडून देईल अशी खात्री विजयाची त्यांना आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.